प्रतिबिंब जनमानसांचे। डीजे मागे पुढे घेण्याच्या वादातून पोलिसांची मोठी कारवाई। अहिल्यानगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीतील दोन्ही डीजे जप्त। शहर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या कडक भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक। मोहरम निमित्त मुकुंदनगर भागातून निघालेल्या पारंपरिक चादर मिरवणुकीत डीजे मागे पुढे घेण्यावरून वाद निर्माण झाला होता। या वादावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आज 25 जून रोजी थेट कारवाई करत मिरवणुकीतील दोन्ही डीजे जप्त केले आहेत। ही कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोहरमच्या 9वी निमित्त हसन आणि हुसेन यांच्या सवारीवर चादर अर्पण करण्याचे नियोजन करण्यात आले होते। मुकुंदनगर भागातून निघालेल्या या चादर मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते। मिरवणूक रंगात आलेली असतानाच अचानक डीजे पुढे आणि मागे घेण्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला। वाद सुरू झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मध्यस्थी करण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, मात्र मिरवणुकीतील कार्यकर्ते पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला। दोन्ही डीजे जप्त करून ते तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आले। या संपूर्ण जप्तीच्या कारवाईमध्ये शहर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्परसे यांनी अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी भूमिका बजावली। त्यांनी वाद घालणाऱ्यांना वेळीच रोखत परिस्थिती नियंत्रणात आणली। जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि शहर उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्परसे यांनी घेतलेल्या या कडक निर्णयाचे आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचे संपूर्ण शहरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। पोलिसांच्या या पवित्र्यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही भाविकांच्या पदरी निराशा पडली खरी, परंतु सर्वसामान्य नागरिकांनी शांततेच्या दृष्टीने या कारवाईचे समर्थन केले आहे। डीजे जप्त झाल्याने सध्या अहिल्यानगर शहरात या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।